मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये 14 मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। यामध्ये अनुसूचित जाती आयोग, अनुसूचित जमाती आयोग, अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना, सिंधुरत्न समृद्ध योजना अशा वेगवेगळ्या योजनांबाबत मंत्रिमंडळाकडून महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। कोणकोणते हे धडाकेबाज निर्णय आहेत त्याचा आपण आढावा घेऊया। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातील गाळ काढण्यासाठीचं सुधारित धोरण मंजूर झालेलं आहे। 6 मोठ्या प्रकल्पातून गाळ मिश्रित वाळू काढण्यात येणार आहे। नाशिकच्या अंबोली वेळुंजे प्रवाही वळण योजना प्रकल्पासाठीचा निधी मंजूर झालेला आहे। सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 आणखी 3 वर्षांसाठी राबवण्यात येणार आहे। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांची नियुक्ती आता राखीव प्रवर्गातच होणार आहे। चट्टोपाध्याय आयोगानुसार निवड श्रेणी लागू करण्यास मान्यता दिली गेलेली आहे। कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिक संस्थेला दरवर्षी 10 लाखांचं अनुदान देण्याचा निर्णय घेतला गेलाय। नाशिक रिंग रोड प्रकल्पासाठी जमीन खरेदीवरच्या मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात आलेली आहे। जलसंधारण विभागाचा सुधारित आकृतीबंधही निश्चित करण्यात आलेला आहे। पाटबंधारे प्रकल्पांच्या जलाशयातल्या गाळ काढण्यासाठीचं सुधारित धोरण असणार आहे। रितनंद बलवेद एज्युकेशन फाउंडेशनला रायगड इथली जमीन मंजूर करण्यात आलेली आहे। संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। वैद्यकीय संस्थांच्या इमारतींसाठी विकास शुल्कात 50% सवलत आता जाहीर केली गेलेली आहे। राज्य अनुसूचित जमाती आयोगासाठी उपाध्यक्षपदाची नव्यानं निर्मिती करण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे। मुळामुठा नदीच्या विकासासाठी 3 शासकीय जमिनी विनामूल्य हस्तांतरित केल्या जाणार आहेत। या ठिकाणी देणं होतं, पण आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये पुणे महानगरपालिकेकडे जे 116 कोटी रुपये होते ते आज माफ करण्यात आले आहे आणि शासनाने ही जागा आता 52,851 स्क्वेअर मीटर जागा ही मुळा मुठा नदीच्या पुनर्जीवनाकरता उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे पुणे महानगरपालिकेला 116 कोटी रुपयाचा जो उधळ लागणार होता तो आज मंत्रिमंडळाने कमी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।